नमस्कार मित्रांनो, बघा आजचा विषय खूप महत्वाचा आहे. बघा आजचा विषय म्हणजे आपण अशा विषयावर चर्चा करणार आहोत. बघा आताच्या कंडिशन मध्ये ट्रेडिंग मध्ये खूप लोक बुडायला लागली. याचं कारण काय आहे? बघा सगळ्यात महत्वाचं की बाबा बऱ्याचशा गोष्टीचा अभाव, बऱ्याचशा गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. आणि त्याच्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं काही कारणे काढलेली, मी काही पॉईंट काढलेले. तर सगळ्यात महत्वाचं जर सांगायचं गेलं तर ट्रेडिंग करत असताना बघा कुणाच तरी व्हिडिओ बघायचा, कुणाच तरी माहिती घ्यायची आणि लगेच ट्रेडिंग मध्ये शिरायचं. स्ट्रॅटर्जी नसणे, योग्य नियोजन नसणे. त्याच्यानंतर कॅन्डलस्टिक पॅटर्न कशासाठी यूज करतात, इंडिकेटर म्हणजे काय, चार्ट अनालिसिस कसं करायचं, टेक्निकल अनालिसिस, व्हॅल्यूमचा काय याच्यामध्ये इफेक्ट असतो. या सगळ्या गोष्टीचा अभाव असल्यामुळे बघा ट्रेडिंग मध्ये लॉस मध्ये जातात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांगायचं म्हणलं तुम्हाला तर बघा हल्ली लोक ट्रेडिंग मध्ये खूप बुडायला लागलेत. त्याचं कारण काय, ओव्हर ट्रेडिंग, भावनिक भीती, त्याच्यानंतर बघा पैसे गेले की लगेच दुसऱ्या बी टायमिंगला ट्रेड करणे, या बऱ्याचशा गोष्टी. तर बघा चला आज आपण ट्रेडिंग मध्ये आता हल्ली लोक लॉस मध्ये का चाललात याचं कारण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे बघा. याच्यामध्ये मी काय पॉईंट काढले बघा. जलद श्रीमंत होण्याची काय, बऱ्याच जणांना काय असते की मला लवकर श्रीमंत व्हायचं. आता काही नियोजन नसतं, काय नसतं. कोणतरी कुठले तरी व्हिडिओ बघितले आणि चला मी ट्रेडिंग करायला लागलो. ट्रेडिंग मध्ये डीमॅटचा अकाउंट काढला आणि लगेच ट्रेडिंग करायला लागतात. ट्रेडिंग मध्ये आता बघा फ्युचर्स ऑप्शन ट्रेडिंग असतं, त्याच्यानंतर इंट्राडे असतं, हे ट्रेडिंगचे प्रकार आहेत. मग त्याच्यामध्ये बघा कुणाच तरी बघून लोकांना ट्रेडिंग मधून पटकन पैसा कमवायचा असतो आणि मार्केटमध्ये अनुभव, शिस्त, योग्य वेळ, ज्ञान शिकायला हे शक्य नाही. म्हणजेच बघा सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला जर नॉलेज नसेल, फंडामेंटल काय असतात, इंडिकेटर काय असतात, चार्ट अनालिसिस करायचं, व्हॅल्यूमचा फायदा काय, या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आता ज्ञान आणि अभ्यासाचा अभाव, बरेच लोक फक्त कमावून काय करतात, कुणाच तरी सल्ल्यावरून सोशल मीडियावर किंवा युट्यूब नीट शिकलेले नसल्यामुळे युट्यूब बघायचे, कुणाच तरी व्हिडिओ विश्वास ठेवून ट्रेडिंग सुरू करतात आणि याच्यामध्ये पुन्हा लॉसेस मध्ये खूप जातात. पण आता जास्त लेव्हरेज घेणे, कमी पैशात काय करतात, कधी कधी लगेच मोठा लॉस म्हणजे ट्रेडिंग करायला जातात कमी पैशामध्ये. समजा तुमचं लिमिटेड भांडवल असेल 50,000, तर लगेच सुरुवात करायला जातात काय काय की बाबा चला आता मी इंट्राडे करणार, ऑप्शन ट्रेडिंग करणार. अरे ऑप्शन ट्रेडिंग काय हे तर समजावून घे सुरुवातीला. ऑप्शन ट्रेडिंग हे क्रिटिकल आहे. आधी ऑप्शन ट्रेडिंग काय आहे खूप महत्वाचं आहे. इंट्राडे म्हणजे काय हे महत्वाचं आहे. इंट्राडे आणि ऑप्शन ट्रेडिंग मध्ये काय फरक आहे, ह्या गोष्टी तर समजून घे, नंतर ऑप्शन ट्रेडिंग करायला जा. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आता रिस्क मॅनेजमेंट काय करणे बाबा, टॉप लॉस लावत नाहीत, पोझिशन साईज समजणे, त्याच्यानंतर अशा बऱ्याचशा गोष्टी की बाबा सगळ्यात महत्वाचं रिस्क मॅनेजमेंट काय असतं की तुमच्या समजा 1.5 लाख टॉप लॉस लावणं, तर खूप तुमच्याकडे 1.5 लाख भांडवल आहे आणि 30,000 रुपये तुम्हाला ची ट्रेडिंग करायची, तर ते 30,000 तुमचे गेले तरी तुम्हाला तिथं इफेक्ट जाणवला नाही पाहिजे. म्हणजे याला रिस्क मॅनेजमेंट म्हणतात. जे पैसे तुम्हाला ट्रेडिंग मध्ये टाकायचे त्याचा लॉस बी झाला तरी तुमच्यावर इफेक्ट न झाला पाहिजे, यालाच म्हणतात रिस्क मॅनेजमेंट. म्हणजे तुमचं जेवढी रिस्क घेऊ शकता त्याचं मॅनेजमेंट करणं म्हणजे रिस्क मॅनेजमेंट. भावनिक निर्णय बघा, आता लालच, ग्रीड आणि आर्थिक यामुळे लोक चुकीचे निर्णय घेतात. केलं बघ, मला कमी वेळेत जास्त पैसा कमवायचा आहे, लगेच निर्णय घेणे हे चुकीचं आहे. मग भावनिक होऊन लगेच की बाबा हा शेअर मार्केटमध्ये आणि 800 कोटी, जपानचा एक ट्रेडिंग आहे बघा, तो व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. तो काय करतो की 900 कोटी कमवले. अरे कमवले पण कसे कमवले, आधी त्याचा अभ्यास करून तर घेणं खूप महत्वाचं आहे. आता मार्केटमध्ये बघा कधी कधी काय होतं, मार्केटमध्ये बरेचसे लोक असे आहेत, युट्यूबर आहेत बघा, की तुम्हाला चुकीच्या अफवा देतात की बघा मार्केटमध्ये ही स्ट्रॅटर्जी वापरा, मार्केटमध्ये हे करा, मार्केटमध्ये याव करा त्याव करा, यात तुम्हाला 100% बेनिफिट आहे. माझी एक स्ट्रॅटर्जी आहे पर्सनल. अरे स्ट्रॅटर्जी कुठलीच लागू होत नाही. काल परवाच एक गेमिंगचं कंपनी, त्यांनी स्वतःच कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि खूप मोठा जवळपास भरपूर लॉसेस झालेला आहे त्या ठिकाणी. त्याच्यामुळे अफवावर डिसिजन घेऊ नका. शेअर मार्केटमध्ये असे भरपूर लोक आहेत की तुम्हाला चुकीची माहिती देतात, उगा ह्याव केलं त्याव केलं. त्याच्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं डिसिप्लिनचा अभाव. दररोज ठराविक प्लॅननुसार ट्रेड करणं खूप महत्वाचं आहे. नुकसान भरून काढण्यासाठी अजून जास्त रिस्क घेणे हे पूर्णपणे चुकीचं आहे. आता सगळ्यात महत्वाचं की योग्य वेळ ठरवणे खूप महत्वाचं आहे. मार्केटमध्ये कधी ट्रेंड आहे, कधी साईड वे आहे, न समजल्यामुळे चुकीच्या ठिकाणी एंट्री घेऊन नुकसान होतं. म्हणजे की बाबा मार्केटचा
आता डाउन ट्रेंडमध्ये चाललंय का अप ट्रेंडमध्ये चाललंय, या सगळ्या गोष्टीचा आधी अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. नंतर त्याच्यामध्ये डिसिजन घेणं खूप महत्वाचं आहे. आता सगळ्यात महत्वाचं बघा, सोशल मीडियाच्या माध्यमातून भरपूर लोक काय करतात, अफवा पसरवतात. काय माझी एक स्ट्रॅटेजी है, ये स्ट्रैटेजी मैंने खुद अप्लाई की है, इस स्ट्रैटेजी में मैंने बहुत सारे पैसे कमाए, तो इस स्ट्रैटेजी के माध्यम से मैंने आज भी सक्सेस हो. अरे सक्सेस हो म्हणजे तो सक्सेस आहे, पण कसा आहे? त्याच्या पाठीमागचं बॅकग्राऊंड बघा. तो पैसे कुठल्या माध्यमातून कमवतो? खरंच ट्रेडिंगमध्ये कमवतो का? या सगळ्या गोष्टीचा अभ्यास असणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिस्क मॅनेजमेंट तुम्ही करणं खूप गरजेचं आहे. रिस्क मॅनेजमेंट जर करत नसताल, तर तुमचं ट्रेडिंग करणं हे चुकीचं आहे. तर बघा सगळ्यात तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.